नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर ऐकतोय सुरेश कृष्णाजी पाटोळे लिखित अभिमान ही कादंबरी. आज या कादंबरीचा 5वा भाग आपण ऐकणार आहोत. 4थ्या भागात आपण ऐकलं की रघु त्याही दिवशी ससून समोरच्या फुटपाथवर चित्र काढायला काही येऊ शकला नाही. शेवटी त्याचे वडील संभाजी हे दारू पिऊन त्या ठिकाणी आले आणि त्यांनी केळीवाल्या चाच्याकडनं 20-30 रुपये उधार घेतले आणि ते दारू प्यायला निघून गेले. कारण रघुने आज चित्र काढलं नव्हतं, त्यामुळे त्यांना दारू प्यायला पैसे नव्हते. पण चाचा, भिकारी आणि तो फिटर हे तिघही रघुच्या काळजीत होते. बघूयात आता पुढे काय घडतंय आजच्या भागात. मारुती भिकाऱ्याचं सगळं लक्ष जाणाऱ्या माणसांकडे ताट करण्यात होतं. चाच्याला मात्र त्याच्या डोक्यात रघु आणि रघुचा बाप दोघंही सतावत होते. कसला तरी विचार डोक्यात घोळवत तो परत जागेवर बसला आणि त्या विचाराला छेद दिल्यागत एका बाईने केळी द्या 1 डझन असं म्हटलं. तेव्हा त्यांनी फणीला हात घालत मोजून 12 केळी तोडून घेतली आणि बाई समोर धरली. 20 रुपये. तिने 50ची नोट दिली. अरे छुट्टा नहीं है क्या? नहीं ना. अरे अभी हो गई ना पंचायत. ए भरत, तेरे पास 50 खुल्ले है क्या रे? चाच्यानं त्याला नोट दाखवत ती हलवत विचारलं. नाही रे, 20-30 रुपये पडला असतील खिशात. त्यांनी काम करता करताच म्हटलं. हा ठीक आहे ना, 30 रहेगा तो दे, बाद में मैं देता तेरे को. त्या दारुड्याच्या हातावर हागला नसताना तर ही भेका मागायची वेळ आली नसती तुझ्यावर. त्याला चिडवत तो म्हणाला. तू गप कर ना. ए मारते, जा रे, 30 रुपये लेके आ उसके. चाच्यानी त्याला फरमान सोडलं. तो गुपचूप गेला, पैसे घेऊन त्या बाईला दिले. त्या बिचारीला यांचं काय चालू आहे हे माहिती नसल्यामुळे ती घुम्यागत निघून गेली. चाच्यानी परत रस्त्याकडे बघितलं तर एक गाडी थांबली. त्या गाडीकडे बघून चाच्यानी भिकाऱ्याला विचारलं. अरे वो मड्डम आई क्या रे? तसा भरत हसला आणि म्हणाला. अरे चाच्या, तुला काय सगळ्यात ती मड्डमच दिसती का? काही जीव बी उजाडलाय का तिच्या हवायात तुझा? तसा चाचा वरमला. अरे नहीं रे, वो गिरटिया लगा थी ना सरकी, मेरे को वच लगी आई वापस. लय चितू नको. अरे बाबा, लय चितू नको चाचा, तू चितल्यावर मुतायला लागतं. भिकाऱ्यांनी करंगळी करत म्हटलं. तसं चाचा आणि भरत दोघेही हसले. त्या हसण्यातून पण एक निराश तार चाच्याच्या तोंडातून बाहेर पडल्यागत भासत होती. इकडे निराश झालेली सुप्रिया खिडकीजवळ आली तर जयंतची कार गेटमधनं आत शिरताना तिला दिसली. तिला थोडं धीर आल्यागत झालं आणि झपाट्यानं ती दाराजवळ आली. दार उघडलं. जयंत गाडीतनं उतरला. बॅग घेऊन गाडी बंद करून दाराकडे आला. येता येताच त्याने विचारलं. काय ग, दुपारी कुठे बाहेर गेली होतीस का? ती बावचळली. नाही म्हणाली. त्यांनी बॅग सोफ्यावर ठेवली आणि विचारलं. अगं मग फोन का नाही उचलला तू? ती विचारातच काहीच बोलली नाही. त्यावर जयंतनीच पुढे विचारलं. झोपली होतीस का? तिने नुसतीच मान हलवली आणि नकारली. झोपली पण नव्हतीस, बाहेर पण गेली नव्हतीस, मग? असं म्हणत तो सोफ्यावर बसला. बसल्यावर त्याने तिच्याकडे बघितलं तर सुप्रिया ढिम्म उभी. तिला बघून तो म्हणाला. ए वेडाबाई, अगं चेहरा का पडलाय तुझा? ती चाचरत म्हणाली. नाही नाही, काही नाही, काही नाही. काही कसं नाही? आमची आबुली गबुली उगा चेहरा नाही पाडायची. तो लाडात आल्यासारखा म्हटला. उठला आणि दोन्ही हाताने तिचं तोंड ओंजळीत धरत त्याने आणखीन लाडीकपणे विचारलं. येस, व्हॉट्स गोईंग ऑन? हां, काय झालंय काय? एकदम आठवल्यासारखं तिने विचारलं. फोन तुम्ही केला होता? तो सहज उत्तरला. हो का? सुप्रियानं हुश्य करून श्वास सोडला आणि म्हणाली. मला वाटलं. तिचं बोलणं तोडत जयंतनं विचारलं. तुला दुसरा कोणाचा फोन अपेक्षित होता का? नाही नाही, तसं नाही. तुमचं काही काम होतं का महत्त्वाचं? तिने चौकशी केली. तसं तो सहजपणे खाली बसला आणि म्हणाला. तसं महत्त्वाचं असं म्हणत त्याने टिपॉयवरचं मॅगझिन बघितलं तर ते जागेवर नव्हतं. ते बघून त्याने सुप्रियाला विचारलं. इथलं मॅगझिन तू उचलून कुठे ठेवलंस का? खाली ठेवलेलं मॅगझिन दडवून ठेवल्यासारखं ठेवलं होतं.
ते हळूच तिने बाहेर काढलं, समोर धरलं. तो आनंदला आणि आनंदात हातात घेत म्हणाला, अगं यासाठी मी फोन केला होता. खोचकपणे सुप्रियाने त्याला विचारलं, काही महत्वाचं आर्टिकल आहे का त्याच्यात? हसून त्यांनी मान हलवली आणि मॅगझिन चाळलं. खालीवर करत शोधलं, त्यात काहीच नाही बघून विचारलं, अगं यातले फोटो? गेले त्यांच्या जागेवर. त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत सुप्रिया म्हणाली, व्हॉट डू यू मीन? आय मीन तुमच्या उशाखाली ठेवलेत मी ते. तिने गुस्स्यात सांगितलं. तसा न कळल्यासारखा जयंत हसला. उशाखाली? वाटलंच. तुम्हा बायकांना ना संशयाला काहीही निमित्त सुद्धा पुरत नाही. तुम्ही व्हा फ्रेश, मी जेवायला वाढते. असं म्हणत ती जागची हल्ली. तिला अडवत जयंत म्हणाला, हे बघ त्याचं खरं काय आहे ना ते सांगतो. कशाचं? तिने न कळल्यासारखं विचारलं. तो हसला आणि तिच्या पुढे दोन्ही हात लांब करत म्हणाला, अगं त्या फोटोंचं. ती मान वर करून त्याच्याकडे पाहून शांतपणे म्हणाली, मी काही विचारलंय? अगं तू जरी विचारलं नसलंस तरी तुझ्या मनातलं या सुंदर चेहऱ्यावर उमटलंय ना, त्यामुळे ते कळतंय मला. त्यांनी तर्जनी तिच्या तोंडाभोवती गोल फिरवत म्हटलं, मी कुठे सुंदर आहे? तिने नुसते डोळे वर करून विचारलं, पाय उचलले. तिला अडवत तो म्हणाला, अगं ऐक ऐक जरा. मी काहीही ऐकायच्या मनस्थितीत नाही आहे आत्ता. जेवून घ्या. तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का? तिने आवंडा गिळला. हे बघ, विश्वास ठेव अगर ठेवू नको, पण मी सांगतोय ते खरं आहे. आय ॲग्री, म्हणजे नो डाऊट तुझा गैरसमज होणं साहजिक आहे. रादर तो कोणाचाही होऊ शकतो. त्या फोटोच्या खऱ्या मालकाचा फोन आला होता. त्याला ते फोटो द्यायचे होते. चुकून प्रशांतच्या हातात ते पडले असते तर तो फाडा भेडायचा, म्हणून मी फोन केला होता. कळलं. जाऊ मी? तिने शांतपणे विचारलं. अगं विजया जोशी आहे ना. तो सांगायचा प्रयत्न करत होता. ती किचनकडे जायला लागली. जाता जाता म्हणाली, मुद्द्याचं बोला. अगं तो विजया एक मराठी सिनेमा करतोय, आय मीन प्रोड्यूस करतोय. त्याच्या त्या नव्या सिनेमासाठी तो नवीन हिरोईन शोधतोय. ते त्या मुलींचे फोटो आहेत. बाय द वे, त्या मॅगझिनवरचा फोटो पाहिलास का नाही? त्यांनी विषय बदलत विचारलं. तशी ती सहजपणे म्हणाली, विषयांतर होतंय असं नाही वाटत आहे? त्यांनी दोन्ही हातांनी टाळी वाजवत म्हटलं, अगं मी मूळ मुद्द्यावरच येतोय. हां बोला. तिने हाताची घडी घालत संमती दाखवली. तसा जयंत हसला. तिच्या समोर येत तोंड पुढे करत म्हणाला, कॉलेजात असताना तुझा छापून आलेला मॅगझिनवरचा तो फोटो पठ्ठ्याने जपून ठेवलाय अजून. आय गॉट सरप्राईज. तो काय म्हणाला मला माहिती आहे? सुप्रियाने डोळ्यानंच खुणावत काय असं मूकपणे विचारलं. तू तिच्याशी लग्न केलं नसतंस तर? सुप्रियाने त्याला हात करून गप्प बसा असं खुणवलं. जयंत मिश्किलपणे हसला. अगं मला म्हणतोय कसा तो? तो म्हणतो, तू अगदी मीनाक्षी शेषाद्रीसारखी वाटतेस हुबेहूब. खरं तर म्हणे तेव्हापासनं त्याच्या मनात होतं. काय? सुप्रियाचा आवाज चढला. जयंतानं तिच्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा अंधारल्यागत झालं. जवळजवळ काळोखच झाला होता. मी लाईट लावते असं म्हणत तिने हात काढून लाईटची बटन्स दाबली. घर लखलखीत झालं. अगदी तसाच जयंताचा चेहराही लखलखला. तो मनातच हसत म्हणाला, अगं तुलाच हिरोईन करायचं मनात होतं त्याच्या, पण मी लग्न करून बसलो. चान्स गेला न साल्याचा. नीट जरा नीट. त्यांनी बहीण मानलंय मला. अंडरस्टँड? ती जवळजवळ चिडली. तिची चिडचिड बघून तो हसत म्हणाला, अगं त्या फोटोंची स्टोरी अशी आहे की. तिने डावा हात करत म्हटलं, पुरे. मला स्टोरी ऐकायचा मूड नाही आहे. त्यांनी दोन्ही हात पसरले आणि म्हणाला, अगं स्टोरी तर कधीच संपली. तो हसत हसत बाथरूममध्ये गेला. सुप्रिया किचनमध्ये गेली. तिने गॅस पेटवला, भाजी गरम केली आणि आवाज आणि मान उंच करत म्हणाली, प्रशांत स्टडी संपव आता. जेवायचंय, लवकर ये. चांगलं 10-15 मिनटं वेळ गेल्यावर जयंत बाथरूममधनं फ्रेश होऊन बाहेर आला. येताना प्रशांतला पण आणा. बहुतेक झोपलाय वाटतं. म्हणजे तुझं लक्ष नव्हतं का त्याच्याकडे? जयंतनं विचारून प्रशांतच्या खोलीत डोकावलं तर तो खरंच झोपलेला होता.
तोंडावर पुस्तक झाकलेलं. जयंत आत आला. प्रशांतला हलवून उठवलं तर त्यांनी दोन्ही पाय छातीला लावले. त्याला उचलून घे जयंत म्हणाला, गुड बॉयनी न जेवता झोपायचं नसतं. चला जेवा पहिलं आणि मग झोपा. जयंतने प्रशांतला कडेवर घेत बाहेर आणलं. वॉश बेसिनचा नळ सोडला. प्रशांतचं तोंड उजव्या हाताने 2-3 वेळा रगडून धुतलं. सुप्रियानं सगळं जेवण डायनिंग टेबलवर ठेवलं आणि ती तशीच बसून राहिली. जयंत प्रशांतला घेऊन आला. खुर्ची सरकवून त्यात त्याला बसवलं. येस, सिट हिअर अँड इट. आपल्याला पण खुर्ची ओढत तोही बसला आणि सुप्रियाकडे बघून, ये, अजून विचारच करतेयस का? हां, ती हुंकारली. अरे छोड ना यार, एवढ्याच्या छोटीच्या गोष्टीचं काय घेतेस तू मनावर? तुम्हाला ती गोष्ट एवढीशीच वाटणार माहिती आहे हो मला, सुप्रिया शांतपणे म्हणाली. आय स्वेअर ते सगळं विजाचं आहे ग. त्याने चिमटीत गळा धरला. त्याचं काय चुकलं? चुकलं तर माझंच होतं. सुस्कारत सुप्रियाने दोन्ही हात डोक्यावरनं फिरवले. काही चुकलं फिकलेलं नाहीये. जेवायला वाढ, नाही तर हे बबडं इथे झोपेल. बघ कसा डोळे वाटारतोय. जयंत प्रशांतकडे बघून बोलला तेव्हा सुप्रियानी पण त्याच्याकडे बघितलं तर त्यांनी मोठाले डोळे करत बघितलं. तिच्या काळजातच धस्स झालं. तिने मान फिरवली. खिडकीतनं बाहेर बघितलं. बाहेरचा अंधार डोळ्यात रुतला तेव्हा सगळं अंधारल्यासारखं वाटलं तिला. त्याच अंधारात डोक्यातले आणि मनातले विचार काहीतरी हरवल्यासारखे चाचपडत होते. मात्र नेमकं काय हरवलंय ते फक्त तिचंच मन आणि डोकं ढुंडाळत होतं. हे सगळं बघून जयंतने काही न बोलता पुढे हात करून ताटं घेतली. तिच्याकडे बघत बघत त्यांनी स्वतःला आणि प्रशांतला जेवण वाढून घेतलं. सुप्रियाला मात्र त्याची खबर नव्हती. जयंत खात होता, ही बिचारी मनाला खात होती. डोक्यातला घास मनात चावत होती. जयंत प्रशांतला खा म्हणत जेवत होता. हे बघ, असं काहीतरी खोडचटासारखं मनात आणू नकोस, जयंत अचानक सुप्रियाला म्हणाला आणि तिच्या डोक्यातला घास गच्च मनात अडकला. तिचं मन बोललं, मी काय सांगू यांना? छी, काय नको तो विचार करत मी बसली आहे. असं म्हणत क्षणार्धात तिने डोक्यातले विचार झटकले आणि भानावर आल्यावर तिच्या लक्षात आलं जयंतने स्वतः वाढून घेतलेलं होतं. अहो हे काय, मला म्हणजे मी नसतं का वाढलं? असं म्हणत तिने स्वतःला वाढून घेतलं. बाईसाहेबांच्या मनाचा ठाव लागत नाही आहे. इतका वेळ त्या फोटोवरून तोंड फुगून बसली भोपळ्यासारखी. असं म्हणत जयंतने गाल फुगवले. फोटो नाही, चित्र. ती एकदम उत्तरली तसा जयंत हसला. त्याला ठसका लागला. त्यांनी पाणी प्यायलं. डोळ्यातनं पाणी ओघळायला लागलं. ते पुसत, काढा, आम्हाला वेड्यात काढा. लिव्ह इट, आय एम नॉट इंटरेस्टिंग इन दॅट. जेव आता, मला काम करायचं आहे. असं म्हणून त्यांनी हात उचलले आणि तो जेवायला लागला. सुप्रियाच्या नरड्यातून मात्र घास खाली उतरत नव्हता. जयंतचं जेवण झालं. तो उठला आणि त्याच्या पाठोपाठ प्रशांतनी पण उरकतं घेतलं. हात धुवून तो आपल्या खोलीत गेला. जयंत पण बॅग काढून त्यातले पेपर्स काढून काम करत बसला. सुप्रियाला जेवण जाईना. तेव्हा तिने ताट तसंच ठेवलं आणि सगळं तसंच डायनिंग टेबलवर झाकून ठेवून ती उठली, हात धुतला, बेडरूमकडे गेली. दिवाणावर बसली. तिला काहीच कळत नव्हतं. मात्र मनातली सल नुसती सलत होती. काळीज धडधड करत होतं. एक मन दुसऱ्या मनाला प्रश्न विचारत होतं तर दुसरं मन नुसतंच नाकारत होतं. ती तशीच दिवाणावर आडवी झाली. नजर मात्र वर कशात तरी गुंतलेली. छातीचे ठोके कमी जास्त प्रमाणात धडधडत होते. डोळे आगीमुळे चुरचुरल्यासारखे होत होते. हळुवार पापण्या लावल्या तसं गालावरून डोळ्यातलं गरम पाणी घरंगळलं. तिने हळूच ते हाताने पुसलं. रात्र भकास भकास वाटत होती. तेच भकास पण उदरात घेऊन ती नुसती गप्प पडून राहिली. ही भकास वाटणारी रात्र लक्ष्मीनगरच्या झोपडपट्टीत रघुच्या घरालाही विळखा घातल्यासारखी अंधारून पसरलेली होती. त्याच अंधारात गल्लीबोळातून आट्यापाट्या खेळल्यासारखा संभाजी धडपडत येत होता. त्या धडपडीत तो पत्र्यावर आदळत होता.
त्याच्या होणाऱ्या आवाजानं आतल्या घरातली बाई शिव्यांची लाखोली वाहत बाहेर येत होती. ती अंगावर धावली तर संभाजी तिला हात जोडत सॉरी 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 असं म्हणत होता आणि त्या सॉरी म्हणण्यात तो धाडकन एका घरावर आदळला तसा पत्रा आत गेला आणि त्या घरातली भांडी धडाधडा कोसळली. तशी आतली बाई ओरडत बाहेर आली. कोणाचा मोडदा तड पडला र? तोल सावरून डाव्या हाताच्या आधारानं तो उठला, हात जोडत सॉरी सॉरी वहिनी, पाय खड्ड्यात पडला, माफ करा मला. तुमचा पत्र आहे ना मी नीट करून देणार, काळजी करायची नाही असं म्हणत त्याने छातीवर हात मारला. हां, नीट करून देणाऱ्याचं काळ तोंड बघा. त्याच्या तोंडाजवळ हात नेत ती बोटं वाकडं करत म्हणाली. नाही हो नाही, आंधळामुळं माझं तोंड काळवणल्यागत दिसत असन तुम्हाला असं म्हणून त्यांनी सावरत तोंडावरनं हात फिरवला. तोच हात वर उंचावत त्यांनी पाय उचलला आणि परत लटपटत चालायला लागला. घराजवळ आला तर कुत्री त्याच्यावर भुंकायला लागली. हाड हाड करत पाय झटकत कुत्र्यांना हाकललं तशी ती चेकाळल्यासारखी जोरजोरात त्याच्या अंगावर धावत भुंकायला लागली. त्याने दगड उचलून भिरकावला तसं एक कुत्रं केकाटत पळालं, पण दगडाचा आवाज काही झाला नाही. केकाटत पळालेलं ते कुत्रं लांब जाऊन परत भुंकायला लागलं. कुत्र्यांच्या भुंकण्यानं सगळी झोपडपट्टी जागवल्यासारखं वाटत होतं. कुत्री त्याच्या जवळ येत भुकायला लागली तसा हाड हाड म्हणत तो स्वतःभोवती भिंगरीसारखा गरागरा फिरला. जाग्यावर थांबल्यावर तो डोळे झाकून डोकं हलवून इकडे तिकडे बघायला लागला आणि म्हणाला, अरे घर कुठं गेलंय माझं? घर कुठं माझं? इकडच्या बाजूला आहे नाही का असं म्हणून पुढे चालायला लागला. ताराबाईंनी करून दिलेल्या अंथरुणावर रघु पडला होता. त्यांनी उगीच नावाला खायचं म्हणून थोडा वरणभात खाल्ला होता. खाल्ला कसला? ताराबाईंनी बळबळ चारला होता. रघु नीट जेवला नाही म्हणून तिलाही अन्न गोड लागलं नाही. बाहेरचं कुत्र्याचं भुंकणं तिच्यासाठी नवीन नव्हतं, पण ती विचारात असल्यामुळे तिला ते ऐकू आलं नव्हतं. संभाजी मोठ्यानं हाड असं म्हणाला तेव्हा तिने दाराकडे बघितलं. संभाजीला बघून विचारलं, आला कुत्री मारून? या फाकड्याच्या अंगावर बोखते ती कुत्री असं म्हणत त्यांनी उजवा हात दणा छातीवर मारून परत तोंड बाहेर काढलं आणि मोठ्यांदा पुन्हा हाड म्हणाला. घाबरली कुत्री तुमच्या दमाला? ताराबाई खिजवल्यासारखी बोलली. मग बघ कशी डोंगणाला पाय लावून पाळली. कुठं तोंड काळ केलतस? ताराबाईने खेकसत विचारलं. करत तोंडाला काळ लागले का ग तारे? ती सताई वहिनी बी म्हणली बागा काळ तोंडे. काय करत सांग ना, काळ लागले का ग माझ्या तोंडाला? असं म्हणत त्यांनी तोंड पुढे केलं, खाली बसला, मानेला झोक देत होता. क्षणभर शांतता. चल ग जेवाय वाढ असं म्हणत त्यांनी मांडी घातली. रघुकडे बघितलं तर तो झोपला होता. त्याच्याकडे तोंड करून संभाजी म्हणाला, बापाला भीक मागायला लावून इथं झोपले मी आले ग. ताराबाई तिडीक आल्यासारखी मोठ्यांदा म्हणाली, किती तुकडं गोळा केलंस र? या बहादराला याच्यामुळं हात पसरायला लागल्यात आज. उजवा हात छातीवर मारून त्याने तो पसरला. त्याच्या त्या पसरलेल्या हाताकडे बघून ताराबाईंनी विचारलं, समद तुकडं कुत्र्यांनी पळवलं म्हणून मारत होता खरं कुत्री? त्याच पसरलेल्या हाताने संभाजीने ताराबाईला दाटावलं. लय तोंड चालवायचं नाही हा, गप जेवाय वाढायचं मला, इथं लय बोका लागल्यात असं म्हणत तो नीट सावरत बसला. का भीक मागून पोट भरलं नाही वय तुझं? ताराबाई फणकारली. रग्या तुझ्या पायाची वेळ आली बघ माझे. संभाजी रघुकडे बघत जमिनीवर हात आपटत बोलला. त्राण एकवटून रघु डोकं वर करत म्हणाला, बापार तुला कितींदा बजावलं, दारूसाठी कुणाक दातीच कु नको म्हणून. तो मरून पडले हो, मी काय करायचं मग? त्यांनी हात हलवत विचारलं. तसा आड्याचा वासा अबगी अंगावर पडल्यासारखी ताराबाई ओरडत म्हणाली, अरे द्वाडा नको नको, रातीचं कुठं शान खाऊ. ताराबाईनं रघुकडे बघून जवळजवळ संभाजीवर धावत हात तोंडाजवळ नेत किंचाळल्यासारखं म्हटलं,
त्यावर संभाजीने एक उर्मट्ट ढेकर दिला आणि डोळे मिटले. सोन्या गतली अकराला मारायला लावतोय रे भाड्या. ताराबाई हात मिरवत बोलली आणि मिरवणारा हात गप्पन पकडून संभाजीने तो जोरात पिरगळला तशी ती जोरात विव्हळली. मग एकच कालवा चालू झाला. दोघात चांगली झटापड झाली. ते बघून बळ एकवटून रघु ताडकन उठला, त्यांच्या जवळ आला. गळठलेल्या जीवानं तशीच त्यांची भांडणं तो सोडवायला लागला. पण ते दोघेही इरेला पेटलेले. त्यात रघुचा झाला चेंडू. बराच वेळानं दोघेही शांत झाले. दबक्या आवाजात दोघे एकमेकांना शिव्या देत होते. रडकुंडीला आलेला रघु रडक्या सुरात म्हणाला, अरे एक दिस पडून राहिलो नाही तर एवढं वय. एक दिस तरी का म्हणून पडून राहायचं म्हणतोय मी. तुझ्यामुळे हिने माझ्या अंगावर हात उचललास. तू तोंडावरा नाही तर मग. ताराबाईने आवाज उंचावला. नाही तर काय करशील गच्छील बेटे. थंब रे, सकाळ होऊ दे, कंबरडच मोडते. तू थांब जरा, मीच तुझा कंबरड मोडतो. असं म्हणत त्याने उजवा पाय टाकला. आता मोडणार नाही वे. तिने आणखीन आवाज ताणला. अगं आहे तू तरी गपकी, कशाला त्याच्या तोंडाला लागते. वाढ त्याला जेवायला. जीव एकवटून रघु बोलला. आता कशाला मी वाढू. मागून आणलेला गुलाद का खाल्ला असन की याने. काय घाणघाण बोलायचे ते कुशाला बोल. तुला आता सकाळी ज्याला बघतो मी. असं म्हणत तो बसल्या जागेवर लवणला, हातपाय पसरून तिथे झोपला. बघ काय बघायचं ती बघ. ताराबाईनं तडतड केली. माझ्या पुढं तोंड करते का. तिच्याकडे तोंड करून संभाजी बडबडला. वय आणखीन करीन तोंड. जा काय करायचे ते कर. ती आणखीनच तणतणत होती. सकाळ होऊ दे ग, तुझं तोंडच उचकटून ठेवतो का नाही बघ. ए बापा, तू आता गप झोपतो का. मी जाऊ बाहेर निघून. रघु उठायचा प्रयत्न करत म्हणाला. तू म्हणतोस तसं, मी तिला आता काय नाही बोलत. तो बडबडला तर त्याला बघून बोलत रघुजवळ येऊन बसत ताराबाई म्हणाली, सकाळच बोल, मला दम देतोय. लेकराची विचारपूस करायची राहिलं. यो जसा लय इज्जतीचा पडला. बॉका पडली त्याला. नाहीतरी भेकारे का सवयचे याचे त्याच्याकडं 10 रुपये भेका मागायची. तिचं सगळं ऐकून घेऊन शांतपणे वर आढ्याकडे बघत संभाजी म्हणाला, काय तुला बडबड करायची ना, आत्ता करूनच घेतो. राज सारी उडत. टकाळवू दे टकाळवू दे, मी बी दिस उजाडायची वाट बघतोय. तू कशाला रे. मी बी बादरी नाही, मी बी दिस उजाडायची वाट बघती. ती आणखीन तणतणत बोलली. दोघांची बडबड ऐकून रघुनी दोघांपुढे हात जोडले. पडल्या जागेवरनं हालत विचारलं, आता तुम्ही दोघं बी गप राहताय का नाही. त्याला प्रतिउत्तर करत संभाजी म्हणाला, मी गपचे. तिचंच लय वाटा 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 चालले. लय नाकानं बोलतीन ती. तिने नेलतं का तुला दवाखान्यात. हातावर जोर देत अर्धवट उठत संभाजीने विचारलं. नाही रे बाबा, तुझी राजाची माझ्या वाट बघत बसले. म्हणलं तू येशीन, पाटकोळी बसून त्याला दवाखान्यात नेशीन. ती खिजवल्यासारखं बोलले. तू तारे आता ग बस. त्यांनी हात आणि घसा ताणला तसं ताराबाईने चादर अंगावर ओढत म्हटलं, वते रे बाबा गप होते, नाहीतर राहते डोक्यात काहीतरी घालायचा आणि मारून बेरून टाकायचा. संभाजीचा छातीचा भाता हापके घेत होता. ताराबाईंनी चादर अंगावर ओढत पाठ टेकली आणि पाठ टेकवत म्हणाली, गल्लीतली कुत्री तरी भीत्यात का याला. तसा संभाजीही जमिनीवर पडत पडत म्हणाला, ते आता तुला मी सकाळी धावतो. तोंडावरची चादर डोक्याखाली खोचून घेत ताराबाई चादरीत बडबडली, दाव काय धावतो ते बाबा, मी झोपते आता बिनघोर. संभाजी हातपाय हलवत बडबडत होता, पण तो नेमकं काय बोलतोय ते कळत नव्हतं. रघुच्या मनातला कड मनातच कढत होता आणि तो नुसतेच डोळे गाळत होता. काही वेळ शांतता घरभर पसरली. शांत झालेला तो आवाज रघुला भीती वाटल्यासारखा वाटत होता. त्यात बाहेर बोक्यांचं एकमेकांवर गुर्रकणं सुरू झालं. त्या आवाजाने रघु हल्ला, घराबाहेर गेला, बोक्यांना हाकललं. तसा तो आवाजही अंधारात बोक्यांसारखा गडप झाला. रघुने दार बंद करून घेतलं. दाराला कडी घातली.
एक गोधडी उचलली, हळूच संभाजीच्या अंगावर पांघरली. तेव्हा संभाजीच्या तोंडची बडबड गबगार गोधडीत हातपाय हलवत वळवळत होती. श्रोते हो, हा होता 5वा भाग सुरेश कृष्णाजी पाटोळे लिखित अभिमान या कादंबरीचा. आजचा भाग इथेच संपला. उद्या भेटूयात 6वा भाग ऐकण्यासाठी. बघूयात 6व्या भागात काय घडतंय, कारण तिकडे सुप्रिया अस्वस्थ आहे आणि इकडे आपला कथानायक रघु सुद्धा अस्वस्थ आहे. त्याच्या वडिलांची अस्वस्थता वेगळीच आहे आणि त्याच्या आईची अस्वस्थता सुद्धा खूपच वेगळी आहे. बघूया ही सगळी अस्वस्थ मनं पुढं काय करतायत, ऐकूयात 6व्या भागात. भेटूयात उद्या. तोपर्यंत नमस्कार.